नमस्कार मित्र सोनी. आज ना ऐराणी गुरु यूट्यूबतर्फे आपण एक स्टोरी ऐकूत नक्की. एकदा एक प्राध्यापक वर्गमा घ्या आणि प्राध्यापकने सर्व विद्यार्थीसले एक क्वेश्चन पेपर दिला आणि त्यातले सांग एक उत्तरपत्रिका देईन. त्यातले सांगा की तुमले जे उत्तरपत्रिकामध्ये दिखला ना ते तुम्ही तरी लिखा. आणि त्या विद्यार्थ्यांनी एकदम बेस्ट काय करा माहिती का, उत्तरपत्रिका फक्त काळा टिपका होता. त्या काळा डागवर त्यासने 2-3 पेज माहिती लिखी टाकी. आणि त्यानंतर मित्र सोनी तो प्राध्यापकनी त्यातले माहिती दिली. एकदम चांगला प्राध्यापक होता की दखा आपलं आयुष्यामध्ये पण असं राहस. आपल्या आयुष्यामध्ये एक पांढरं पेज राहस, त्यानावर ते पांढरं पेजातले दिखणं नाही, पण त्या नकारात्मक गोष्टी तो काळा टिपक्यातले पहिले दिखणार. आपल्या आयुष्यामध्ये गणकच चांगला घटना राहतस, ते आपले कधी दिखतच नाही. आपण काय करतस, आपण छोट्या छोट्या गोष्टीच मग चुका काढत बसतस आणि या चुका आपले खूप महाग पडतस मित्र सोनी. कालीन सहज मी टी व्ही देख रहा तो आणि टी व्ही देखताना एक जाहिरात होती. जाहिरात एक चॉकलेटने जाहिरात होती. त्यानामा ती जाहिरात तुम्ही बी देखी होई. त्या जाहिरातमा एक शहरी मुलगी एक बैलगाडीमा बसीनी जास आणि एक चॉकलेट समोर त्या बैलेसले त्या शेतकरीला दिखत. ते चॉकलेट दिखताच ते शेतकरी आणि त्या बैले एकदम पयत डायरेक्ट जातच ना एअरपोर्टपर्यंत. एअरपोर्ट म्हणजे छोटीशी जाहिरात, त्यानामा मला हसू घे. म्हणजे का आपल्या हसानं कसं, कोणत्या गोष्टीचं हसानं आपल्या पण शिकणं पडी मित्रच म्हणी. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत आपले आनंद लेणं पडी. प्रत्येक क्षण आपले दुःख नाही दखणं पडाव, आपले आयुष्यमा आनंद लेणं पडी. जसा त्या विद्यार्थ्यासने त्या टिपकावर काळा टिपका आपल्या आयुष्यामा पॉझिटिव्ह गोष्टी बी होतीस, निगेटिव्ह गोष्टी पण होतीस. आणि आपण जर पूर्ण निगेटिव्ह गोष्टी दखत राहणोत किंवा पॉझिटिव्ह गोष्टी दखत राहणोत तर चालाव नाही. आपल्या खुशीसाठी आपल्या फायद्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी शेतस त्या दखणं पडतील. त्यानुसार आपल्या पुढे जाणं पडी. आणि दका एक महत्त्वाचा विषय सांगायचं मी तुम्ही कोणतंही काम करा, तुम्ही मालक असा, तुम्ही टीचर असा किंवा तुम्ही संसारमा पण आज प्रत्येक ठिकाणी मनमुटाव हो जास, नाराजी हो जास. आपण लोकांना चुका सांगत फिरतस, म्हणेसे त्या लोके कधी आपलं ऐकतेच नाही. त्यातले बदलाव सांगा, घरमा कुटुंबमा बाहेर त्यातले बदलाव सांगा, तदे ते तुमने गोष्ट ऐकतील. त्यातले चुका सांगत बसू नका. तर आज ना महत्त्वाचा विषय होता, नकारात्मक गोष्टी बी राहतात आयुष्यात, सकारात्मक बी राहतात. सकारात्मक गोष्टी शोधाना प्रयत्न करा आणि आयुष्यात पुढे जा. व्हिडिओ ऐका त्याबद्दल धन्यवाद मित्र सोनी. थँक्यू.